मुलांनो, लेसन नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन याचा पार्ट 1 मल्टिप्लिकेशन आपण या तासिकेला बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? गुणाकार, की जो गुणाकार तुम्ही 4थी पर्यंत शिकत आला आहात. आता आपण एक उदाहरण घेऊया या तासिकेला. त्या या तासिकेमधून तुम्हाला गुणाकार कसा करतात हे कळेल. फर्स्ट, 807 मल्टिप्लाय 126 म्हणजेच काय? 3 अंकी संख्या गुणिले 3 अंकी संख्या म्हणजेच 3 डिजिट नंबर मल्टिप्लाय 3 डिजिट नंबर हे आपण आता बघणार आहोत. पहिली स्टेप काय आहे बघा. आपण हे 3 अंकी संख्या आणि ही 3 अंकी संख्या व्यवस्थित युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली 10, 100च्या खाली 100 असं मांडून घेतलेलं आहे. आता बघा फर्स्ट स्टेप काय केलं आपण. जी सेकंड संख्या आहे आपली, दुसरी जी संख्या आहे 126, त्याच्यामधल्या युनिट प्लेसला जो 6 आला आहे त्याने आपण या पहिल्या 3 अंकी संख्येला गुणलेला आहे. म्हणून इथे लिहिलं आहे बघा मल्टिप्लाइंग बाय 6 युनिट्स, म्हणजे एकक संख्या या 6ने या 807ला मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आपला आन्सर काय आलेला आहे बघा, 4842. हे इकडे बघा 807ला 6ने मल्टिप्लाय केलं तर 4842 आणि तेच अंक आपण इथे लिहिलेले. ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप बघा काय म्हटलंय. हे 2 बघा कोणत्या प्लेसचे आहे? टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थानचे आहेत. मग दुसरी स्टेप काय? या 3 अंकी संख्येला दशक स्थानच्या अंकाने गुणणे. मग दशक स्थानचा अंक कोणता आपला? 2. बघा या 807ला 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर बघा किती आलेला आहे. तुमच्या उजव्या हाताच्या बाजूच्या चौकोनामध्ये दिसतंय तुम्हाला हे आन्सर. 20 का म्हटलं आपण 20? तर हे टेन्स आहे ना. टेन्स म्हणजे दशक, 2 दशक, 2 दशक म्हणजेच 20. मग 807ला 20ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 16,140. ते आन्सर आपण इथे लिहिलेलं आहे. आता तिसरी स्टेप, 100 प्लेसवरचा अंक बघा कोणता आहे? 1. हा 1. तिसऱ्या स्टेपमध्ये पहिल्या 3 अंकी संख्येला दुसऱ्या 3 अंकी संख्येमधील 100 प्लेसवरच्या अंकाने गुणायचं असतं आणि हे लिहिलं आपण मल्टिप्लाइंग बाय 100. आता 100 आहे. 100 म्हणजे किती? तर 100. म्हणून आपण 807ला 100ने गुणणार आहोत आणि हा गुणाकार इथे करून दाखवलेला आहे. त्याचा आन्सर किती आला आहे? 80,700. आणि सर्वात शेवटच्या स्टेपला काय केलं आहे आपण? यांची दोघांची ॲडिशन करून दाखवलेली आहे. किती? 3 संख्या तयार झाल्यात ना. पहिली संख्या 6ने गुणल्यानंतर, दुसरी संख्या 2 टेन्सने गुणल्यानंतर, तिसरी संख्या 1 शतकाने गुणल्यानंतर या तिन्ही संख्यांचा गुणाकार आपण इथे करून दाखवलेला आहे. आन्सर आला आहे 1,01,682. आता एक दुसरं उदाहरण बघूया. 4 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्या, 4 डिजिट नंबर मल्टिप्लाय 2 डिजिट नंबर. पहिली संख्या आहे 6,543 मल्टिप्लाय 79. आपल्या ठरलेल्या नियमानुसार आपण काय करणार आहोत? या 4 अंकी संख्येला 9ने गुणणार आहोत. 9ने गुणल्यानंतर बघा 9 त्रिक 27, ह्याचे आले 2. आपण 2 मांडलेले नाही बघा, मनातल्या मनात धरलेले आहेत. बरोबर. 9 चौक 36, 36 आणि ह्याचे 2 38, 38ची 8, ह्याचे आले 3. 9 5 45, 45 आणि 3 किती? 48. 48 आपण 8 लिहिले, ह्याचे आले 4. 9 6 54, 54 आणि ते ह्याचे 4 किती झाले? 58. असे आपण व्यवस्थित ही संख्या कॅरी ओव्हर ज्या केल्या त्या मनात घेतल्या आणि आपण मांडल्यात त्या संख्या. आता दुसरी स्टेप काय आहे? तर हे 10 प्लेसवरचे जे 7 आहेत म्हणजे दशक स्थानावरची जी संख्या आहे, अंक आहे आपला 7, या 4 अंकी संख्येला या दशक स्थानच्या अंकाने आपण गुणणार आहोत. मग आपण गुणून दाखवलं आहे बघा 7 पुन्हा. आता इथे 0 का लिहिला? तर हा 7 दशक स्थानचा आहे ना आणि हे तर एकक स्थान आहे म्हणून आपण इथे 0 लिहिलं आहे पहिले. मग आता सुरुवात करणार आपण दशक स्थानापासून. बरोबर. 7 3 21, ह्याचे आले 2. 7 4 28, 28 आणि 2 किती? 30. 30शी 0, ह्याचे आले 3. 7 5 35, 35 आणि 3 किती? 38.
8. मग इथे आपण 8 लिहिला. आपला कॅरी ओव्हर आला 3. 7 6 42 आणि 42 आणि हातचे किती होते आपले 3. 42 आणि 3 किती झाले 45. आता करूया आपण याची बेरीज. बघा या दोन संख्यांची बेरीज केली. दोन 9नी गुणल्यानंतर आपला गुणाकार किती आला 58,887 आणि दशक स्थानच्या 7नी गुणल्यानंतर गुणाकार आला आहे 4,58,010. आता यांची आपण बेरीज केली आहे. उत्तर आलं आपलं 5,16,897. तिसरं एक उदाहरण बघूया आपण पुन्हा. 4 अंकी संख्या गुणिले 3 अंकी संख्या. 4 अंकी संख्या कोणती आहे बघा 4,321 आणि 3 अंकी संख्या कोणती आहे 678. बघा आपला नियम काय करणार आपण. ही 4 डिजिट नंबर आहे त्याला दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाने गुणणार आहोत म्हणजे 8नी गुणणार आहोत. आपला 8नी गुणल्यानंतर गुणाकार किती आला आहे 34,568. दुसरी स्टेप काय आहे हे 4 डिजिट नंबरला दशक स्थानचा अंक जो आहे 7 त्याने गुणणार आहोत. आता पुन्हा बघा इथे शून्य का लिहिले मी कारण की हा 7 जो आहे तो 10 प्लेसवरचा आहे दशक स्थानचा आहे आणि हे आपलं एकक स्थान आहे. एकक स्थानला काहीच नाही म्हणून 0 आणि हे दशक स्थानच्या 7ने आता सुरुवात झाली आपल्या गुणाकाराचा. बघा जो गुणाकार केलेला आहे त्या गुणाकाराचा आन्सर किती आला आपलं 3,02,470. तिसरी स्टेप काय 100 प्लेसवरचे जे 6 आहेत त्या 6नी या 4 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करायचं. 6 कोणत्या प्लेसवरचा आहे हा 100 म्हणजे आपण युनिट आणि 10 प्लेसला 0 लिहिणार आहोत. हे लक्षात ठेवा 0 कुठून आलेत तर हे आपण 600 प्लेसवरचे घेतोय आहे म्हणून युनिटला आणि टेन्सला 0 लिहायचं आहे. पुन्हा या 4 डिजिट नंबरला 6नी मल्टिप्लाय करून ते अंक इथे लिहायचे आहे. हातचे आपले मनातल्या मनात पकडायचे. असे जो गुणाकार केला त्याच्यानंतर या 3 संख्या ज्या मिळाल्या त्यांची बेरीज केली आपण. आन्सर आलंय आपलं 29,29,638. एक शाब्दिक उदाहरण घेतलंय बघा. इन अ प्लांटेशन सॅपलिंग ऑफ 215 मेडिसिनल ट्रीज have been planted in each of the 132 rows of trees. How many saplings are there in the plantation altogether? म्हणजे आपल्याला झाडांची लागवड करायची आहे 215 झाडांची लागवड करायची आहे. असे रो मध्ये 132 झाडं आहेत तर एकूण झाडं किती एकूण रोपट्यांची संख्या किती असं म्हटलेलं आहे. हे शाब्दिक उदाहरण जे आहे ते शाब्दिक उदाहरणातलं जे वाक्यरचना आहे ती आपल्याला पुस्तकात त्या उदाहरणांमधलीच लिहावी लागते. आता बघा आपण काय केलं मेडिसिनल प्लांटची संख्या लिहिली आणि रोची संख्या लिहिली आणि तुम्हाला प्रश्न आता विचारला आहे की टोटल झाडं किती आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल त्याचा गुणाकार करावा लागेल आणि हा गुणाकार बघा काय आला इथे आपण काय बघितलंय 3 अंकी संख्या गुणिले 3 अंकी संख्या 3 डिजिट 215 मल्टिप्लाय 3 डिजिट 132. आता नियमानुसार काय करणार आहोत आपण या 3 डिजिट नंबरला या युनिट प्लेस दुसऱ्या संख्येच्या युनिट प्लेसने गुणणार आहोत. बघा गुणाकार किती आला 430. दुसरी स्टेप काय या 10 प्लेसवरच्या 3ने या 3 अंकी संख्येला गुणणार आहोत. पहिल्या 3 अंकी संख्येला गुणाकार करून आपण तिथे मांडलेला आहे. तिसरी स्टेप 100 प्लेसवर जे आहे 1 दुसऱ्या संख्येच्या त्या 100 प्लेसवरच्या 1नी पहिल्या 3 अंकी संख्या 215ला गुणणार आहोत. मग ती पण आपण गुणून दाखवली आहे. आपला आन्सर आला आहे 28,380. म्हणजे या ट्री प्लांटेशन केलं ते किती झाडांचं केलं किती रोपट्यांची लागवड केली आपण तर एकूण 28,380. मग खाली आन्सर लिहिलेला आहे बघा आपण हे आन्सर पण कुठून घेतलंय बघा मी इथे फक्त हाऊ मेनी शब्द काढला आहे आणि क्वेश्चन मार्क काढला आहे आणि आपलं जे आन्सर आलं आहे 28,300 हा अंक इथे टाकला बाकी पूर्ण जसंच्या तसं. म्हणजे तुम्हाला मनाने फार मोठं काही लिहायचं नसतं शाब्दिक उदाहरणांमध्ये तिथलंच व्यवस्थित मांडायचं असतं. दुसरं एक उदाहरण आहे बघा
इफ अ सर्टन टू व्हीलर्स कॉस्ट 53,670 रुपीज, हाऊ मच विल 35 सच टू व्हीलर्स कॉस्ट? टू व्हीलर म्हणजे काय? दुचाकी. एका दुचाकी अ सर्टन म्हणजे एका दुचाकी वाहनाची किंमत आहे 53,670. अशा 35 दुचाकी वाहनांची किंमत किती? कॉस्ट म्हणजे किंमत, टू व्हीलर म्हणजे दुचाकी. तर काय करणार आहोत आपण? गुणाकार करावा लागेल आपल्याला. हे वाक्य बघा, त्या उदाहरणांमधलंच लिहिलं आहे, मनाने काहीच लिहायचं नाही, सर्व उदाहरणामध्ये दिलेलं असतं. बरोबर. 35 टू व्हीलरची किंमत काढायची आहे, म्हणजेच आपण गुणाकार करणार आहोत. आणि गुणाकार बघा, आता ही किती? 5 डिजिट नंबर आहे. 53,670 मल्टिप्लाय 2 डिजिट नंबर. नियम काय आपला? दिलेल्या पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाने गुणायचं असतं. मग युनिट प्लेसला 5 आले, आपण काय करणार आहोत? 53,670ला 5ने गुणणार आहोत. गुणाकार आपला आलाय बघा 2,68,350. हा गुणाकार केव्हा आला? जेव्हा 53,670ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं तेव्हा. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आहोत आपण? या 5 अंकी संख्या म्हणजे 53,670ला 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर जो गुणाकार आला आपला 16,10,100. बरोबर. आता बघा, हा इथे आपण 0 का लिहिला? कारण की हे 3 10 प्लेसवरचे आहे, म्हणून आपण युनिट प्लेसला 0 मांडला. तुम्हाला फक्त ते 0 मांडला दिसतो, पण असं का मांडतात माहिती आहे? इथे 10 प्लेस आहे म्हणून इथे युनिट प्लेसला 0 लिहिले आपण. बरोबर. हा गुणाकार केला आपण, गुणाकार आला आपला 16,10,100. आता या दोघांची आपण टोटल करणार आहोत. टोटल केली, टोटल म्हणजे बेरीज 18,78,450. म्हणजेच 35 टू व्हीलर्सची किंमत किती लिहिली आपण खाली बघा? 18,78,450. पुढचं उदाहरण बघूया पुन्हा एक. 1 hour हॅज 3,600 सेकंद. 1 तास म्हणजेच 3,600 सेकंद. हाऊ मेनी सेकंड्स डू 365 hours हॅव? 365 तासाचे किती सेकंद होतील? म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? गुणाकार. एकापेक्षा जास्तची किंमत काढायची आहे ना, 365 तासांची किंमत काढायची आहे, म्हणून आपल्याला इथे गुणाकार करावा लागेल. गुणाकारामध्ये पण बघा लिहिलेलं आहे व्यवस्थित, गणितात जे दिलेलं आहे ते. आता इथे काय आलं आहे बघा? 4 डिजिट मल्टिप्लाय 3 डिजिट. 4 डिजिट नंबर आहे आपला 3,600 आणि 3 डिजिट आहे 365. ते आपण नियमानुसार व्यवस्थित मांडून घेणार आहोत. घेतलं. आता फर्स्ट स्टेप काय बघा? ही 4 डिजिट नंबर मल्टिप्लाय सेकंड संख्यामधला युनिट प्लेसचा जो अंक आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं त्याला. मग आपण मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं आहे 18,000. बरोबर. 18,000. 5 0 0, 5 0 0, 5 6 30, 30शी 0, ह्याचे आले 3, 5 3 15, 15 आणि 3 18. असा तो गुणाकार आला आहे. आता पुन्हा काय केलं आपण? या 4 डिजिटला 10 प्लेसच्या 6ने मल्टिप्लाय केलं, म्हणून बघा 10 प्लेसचा 6 आहे म्हणून युनिट प्लेसला 0. आता मल्टिप्लिकेशन आपण सुरू करणार आहोत. 6 0 0, 6 0 0, 6 6 36, ह्याचे आले 3, 3 6 18, 18 आणि 3 21. बरोबर. तिसरी स्टेप, जी 100 प्लेसवरचा 3 हा डिजिट आहे, त्या 3 डिजिटनी या 4 डिजिट नंबरला आपण 4 अंकी संख्येला गुणणार आहोत. आता 3 कोणत्या प्लेसवर आहे? 100 प्लेसवर, म्हणून आपण युनिट आणि 10 प्लेसला 0 लिहिले बघा, युनिट आणि 10 प्लेस. बरोबर. आता 3ने गुणणार. 3 0 0, 3 0 0, 3 6 18, 18शी 8, ह्याचा आला 1, 3 3 9, 9 + 1 10. ते आपण मांडून घेतले. आपला आन्सर काय आला आहे बघा? 13,14,000. म्हणजे 365 तासाचे सेकंद किती? तर 13,14,000 एवढे सेकंद आले आहेत.
एक पुढचं उदाहरण बघा. सोपं आहे, शाब्दिक उदाहरण असलं म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द बिगेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा, बिगेस्ट 3 डिजिट नंबर, मोठ्यात मोठा 3 अंकी नंबर तुम्हाला लिहायचा आहे. अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मोठ्यात मोठा 4 अंकी आणि मोठ्यात मोठा 3 अंकी असा नंबर लिहायचा आहे. आणि प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग आपण बघा काय केलं आहे, पहिले बिगेस्ट नंबर लिहून घेतला आहे 3 अंकी आणि 4 अंकी, हा 3 डिजिट नंबर 999 अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर इज 9999. आता त्यांचा गुणाकार, प्रॉडक्ट म्हणजे काय सांगितलं मी, प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन म्हणजे पण गुणाकार, बरोबर. आता या 9990ला युनिट प्लेसवरच्या 9नी मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर आलं आपलं बघा, आपण गुणाकार केला तेव्हा 89,991. आता दुसऱ्या स्टेपला काय करणार आहोत आपण, 10 प्लेसवरचा जो 9 आहे हा 10 प्लेसवरचा नाही, बरोबर. म्हणून आपण युनिट प्लेसला 0 लिहिलं पहिले बघा पटकन. आणि नंतर पुन्हा या 4 अंकी संख्येला या 9ने गुणलं तर उत्तर जे आलं ते लिहून ठेवलेलं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये या 100 प्लेसवरचे जे 9 आहेत त्यांनी या 4 अंकी संख्येला गुणलं, तो गुणाकार आपण लिहून ठेवला. हे 100 प्लेसवरची आहे म्हणून युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला आपण 0 मांडले. आता त्यांची बेरीज केली आपण, आन्सर बघा किती आला आहे, 99,89,001. हे आपलं आन्सर आलं आहे. मग खाली लिहिलेलं आहे बघा, प्रॉडक्ट ऑफ बिगेस्ट 3 डिजिट अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर इज 99,89,001.